Good morning, student. Standard 8, poem number 11, prepared by Miss Cecilia Almeida. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी 11वी कविता जीवनगाणी ह्या कवितेचा भावार्थ आपण समजून घेणार आहोत. ह्या कवितेमध्ये निसर्ग हा फार मोठा गुरु आहे. निसर्गातील विविध घटक आपल्यावर संस्कार करतात व काही चिरंतन मूल्यांची शिकवण देतात. निसर्गातील विविध घटकांकडून काय काय शिकता येते हे या कवितेत कवींनी मर्मभेदी शब्दात सांगितले आहे. मित्रांनो, आता आपण सर्वप्रथम ह्या कवितेचे कवी नितीन देशमुख ह्याचा परिचय करून घेऊया. कवी नितीन देशमुख हे प्रसिद्ध कवी व लेखक आहेत. त्यांच्या विविध विषयावरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काव्यातून निसर्ग व निसर्गापासून मिळणाऱ्या विविध गोष्टी यांवरील मार्मिक भाष्य आढळून येते. निसर्गातील विविध घटक आपल्याला काही ना काही मूल्ये व संस्कार शिकवत असतात. प्रस्तुत कवितेतून कवीने निसर्गातील विविध घटकांकडून शिकता येणाऱ्या गोष्टी थोडक्यात पण मार्मिकपणे मांडल्या आहेत. प्रस्तुत कविता किशोर सप्टेंबर 2009 या मासिकातून घेतली आहे. सर्वप्रथम आपण ह्या कवितेचे वाचन करूया. जीवनगाणे. या सृष्टीचे मंजुळ गाणी जगणे मजला शिकवून गेले. झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकवून गेले. भरकटलेल्या जगात नाही संस्कारांची जाण कुणाला. तुळशीवरल्या त्या पणतीचे जळणे मजला शिकवून गेले. प्रेम काय ते कुणान ठावे नदी सागराची व कलावे. स्वैर होऊनी नदीचे पळणे जगणे मजला शिकवून गेले. बुलंद तरीही असे हौसले पिल्लांसाठी किती सोसले. चिवचिवणाऱ्या चोची मधले दाणे मजला शिकवून गेले. सागराची अथांगता अन ही वृक्षाची स्थित प्रज्ञता. दुसऱ्यासाठी घाव सोसणे जगणे मजला शिकवून गेले. जगणे मजला शिकवून गेले. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ह्या कवितेच्या प्रत्येक ओळीचा भावार्थ समजून घेणार आहोत. या सृष्टीचे मंजुळ गाणे जगणे मजला शिकवून गेले. सृष्टी म्हणजे निसर्ग, जग, नेचर, युनिवर्स. मंजुळ म्हणजे मधुर, गोड, स्वीट, मेलोडियस. विद्यार्थ्यांनो, ह्या प्रस्तुत ओळीद्वारे कवी आपल्याला काय सांगतात? कवी नितीन देशमुख म्हणतात, या निसर्गाचे जे मधुर गाणे आहे त्याने मला जगावे कसे हे शिकवले आहे. या निसर्गाचे जे मधुर गाणे आहे त्याने मला जगावे कसे हे शिकवले आहे. नेहमी आनंदाने व सौंदर्यपूर्ण जगायला मला शिकवलेलं आहे. झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकवून गेले. पुढे ते असं म्हणतात की आकाशात चमकणारा तेजस्वी चंद्र व लुकलुकणारे चांदणे म्हणजे छोटे छोटे ट्विंकलिंग करणारे स्टार. लुकलुकणे म्हणजे ट्विंकलिंग करणे. यांनी देखील मला कसं जगायचं हे शिकवलेलं आहे.
आकाशात चमकणारा तेजस्वी चंद्र आणि लुकलुकणारे चांदणे यांनी मला कसे जगावे ते शिकवलेलं आहे. पुढे आपण पाहूया. भरकटलेल्या जगात नाही संस्काराची जाण कुणाला. भरकटलेल्या म्हणजे दिशाहीन फिरणे, ड्रिफ्टेड किंवा वंडर्ड. आता संस्कार म्हणजे चांगल्या विचारांची रुजवण, इनकल्केशन ऑफ गुड व्हॅल्यूज, मॉरल्स. त्यांनी काय सांगितलेलं आहे? आज जर आपण पाहिलं तर आजचं जग हे कसं आहे? हे भरकटलेलं आहे, हे दिशाहीन आहे. आपल्या जगण्याला दिशाच नाही, आपल्या जगण्याचा कोणता उद्देश नाही. निरुद्देश, दिशाहीन, भरकटलेलं अशा ह्या जगामध्ये संस्कार, नीतिमूल्ये ह्यांची कोणाला जाणीव नाही. तर हे संस्कार, ही नीतिमूल्ये जणू काही पायाखाली तुडवली जात आहेत असे कवी म्हणतात. आणि पुढे ते म्हणतात, तुळशी वरल्या त्या पणतीचे जळणे मजला शिकवून गेले. विद्यार्थ्यांनो, तुळशी वृंदावन आपण जर पाहिलं तर आपल्या सगळ्यांच्याच अंगणामध्ये असतं. गावीकडे तुम्ही गेलात तर सगळ्यांच्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन असतं. ह्या तुळशी वृंदावनामध्ये संथपणे, शांतपणे पेटत असलेली, तेवत असलेली जी पणती आहे, ही पणती जर आपण पाहिली तर ती पेटते. परंतु तिचा प्रकाश हा सगळीकडे जरी पसरत असला तरी त्या दिव्याखाली, त्या पणतीखाली मात्र अंधार असतो. तो प्रकाश तिला मिळत नाही. म्हणजे ही पणती कोणासाठी जळते? ही दुसऱ्यांसाठी जळते. स्वतः जळते, दुसऱ्यांना प्रकाश देते. माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, जणू काही ही पणती आपल्याला परोपकारासाठी कसं जळायला हवं हे शिकवते. स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश द्यावा ही शिकवण मला ह्या पणतीने दिली आहे असे इथे आपल्याला कवी सांगत आहेत. प्रेम काय ते कुणा न ठावे, नदी सागरा जीव कालावे. माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, खरे प्रेम काय असते हे कुणालाच माहीत नाही. सगळे प्रेम हे मतलबी आणि स्वार्थी असतात. मला जर एखाद्याकडून काही मिळत असेल ना तरच मी त्याच्यावर प्रेम करतो. त्याच्याकडून मला काही मिळण्याची अपेक्षा नसेल तर मी कधीच त्याच्यावर प्रेम करू शकत नाही. कारण आपलं प्रेम कसं आहे? आपलं प्रेम हे स्वार्थी आहे. आपलं प्रेम हे मतलबी आहे. तरी देखील ती नदी मात्र समुद्रामध्ये विलीन होते. ती नदी त्या समुद्रामध्ये मिसळून जाते. नदीचं पाणी गोड असतं आणि समुद्राचं पाणी खारट. नदीला माहीत असतं, जर मी ह्या समुद्रामध्ये मिसळली तर माझंही पाणी खारट होणार आहे. पण तरी देखील ती त्या समुद्रावरून जीव ओवाळून टाकते, त्याला समर्पित होते. पुढे कवी म्हणतात, स्वैर होऊनी नदीचे पळणे, जगणे मजला शिकवून गेले. विद्यार्थ्यांनो, स्वैर म्हणजे स्वच्छंदी, फ्री. नदी ही जेव्हा वाहत असते तेव्हा ती स्वच्छंदी वाहत असते. तिला कोणाचं बंधन नसतं. परंतु ही नदी केवळ आणि केवळ तिचं समुद्रावरचे प्रेम आहे. त्या प्रेमापोटी हे नदीचे सागराला मिळण्यासाठी स्वच्छंदी धावणे, मला जगायचे कसे, प्रेमामध्ये कसे समर्पण असावे ते शिकवून गेले.
असे कवी म्हणतात. म्हणजे जेव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो तेव्हा आपल्या प्रेमामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थीपणा नसावा, तर आपलं प्रेम हे निस्वार्थी असलं पाहिजे. कोणाकडून मला काही मिळेल ही अपेक्षा आपण बाळगू नये, असं आपल्याला ह्या ओळीद्वारे इथे कवी सांगत आहेत. बुलंद तरीही असे हौसले, पिल्लांसाठी किती सोसले, चिवचिवणारी चोची मधले, गाणे मजला शिकवून गेले. बुलंद, बुलंद म्हणजे विराट, प्रचंड, टॉल, एनोरमस. हौसले, हौसले म्हणजे इरादा, इच्छा, ॲम्बिशन, ड्रीम्स. सोसले, सोसले म्हणजे सहन केले, टॉलरेटेड. विद्यार्थ्यांनो, आता ह्या प्रस्तुत ओळीद्वारे कवी आपल्याला काय सांगतात? आपण जर पक्ष्यांना पाहिलं तर आपल्या मुलाबाळांसाठी विराट इच्छांची पूर्तता करण्यासाठी ते सगळं सहन करतात. बघा, आपल्या पिल्लांसाठी दाणे शोधण्यासाठी जेव्हा ते बाहेर पडतात तेव्हा त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो, पण तरी देखील त्या अडचणींना सामोरे जाऊन ते आपल्या पिल्लांसाठी दाणे शोधत असतात. त्या निरागस चिवचिवणाऱ्या चोचींमधले दाणे मला जीवन कसं जगावं हे शिकवून गेले, असे कवी म्हणतात. विद्यार्थ्यांनो, जसे हे पक्षी आपल्या पाखरांसाठी, आपल्या पिल्लांसाठी अनेक संकटाचा सामना करून दाणे शोधतात, तशाच प्रकारे तुमच्यासाठी, तुमच्या पालनपोषणासाठी अनेक वेळेला तुमच्या पालकांना अनेक खस्ता खाव्या लागतात. आणि विद्यार्थ्यांनो, त्याद्वारे अनेक संकटाचा सामना त्यांना करावा लागतो, अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, आणि तेव्हाच तुमचं संगोपन, तुमचं लालन पालन ते चांगल्या प्रकारे करू शकतात. आणि हेच तर खरं जीवन आहे. आणि हे जीवन कसं जगायचं हे त्या पक्ष्यांद्वारे आपण शिकत असतो, असं इथे कवी आपल्याला सांगत आहेत. शेवटच्या कडव्याकडे आपण जाऊया. सागराची अथांगता अण ही वृक्षाची स्थितप्रज्ञता, दुसऱ्यांसाठी घाव सोसणे जगणे मजला शिकवून गेले. विद्यार्थ्यांनो, अथांगता, अथांगता ह्या शब्दाचा अर्थ आहे विशालता, वासनेस. आणि वृक्षाची म्हणजे झाडाची. स्थितप्रज्ञता, स्थितप्रज्ञता म्हणजे अविचलित वृत्ती, being balanced even in the conditions of extreme happiness or unhappiness. विद्यार्थ्यांनो, आता ह्या प्रस्तुत ओळीद्वारे कवी आपल्याला काय सांगतात? समुद्राची विशालता, भव्यता आणि झाडांची अविचलता मला दुसऱ्यांसाठी घाव कसे झेलावे, दुसऱ्यांसाठी कसं जगावं हे शिकवून गेले. जीवनामध्ये कितीही संकट आली तरी घाबरायचं नाही, डगमगायचं नाही, हे मला समुद्राने व झाडांनी शिकवले. विद्यार्थ्यांनो, झाडांना तुम्ही पाहिलेलं आहे, पाऊस असो, वारा असो, थंडी असो, झाड आपली जागा बदलत नाही, तर आपले रूट्स, आपली मुळं जमिनीमध्ये घट्ट रोवून ते तिथे उभं असतं. ह्या झाडाप्रमाणेच आपण देखील जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला संकट येतात तेव्हा धैर्याने त्या संकटाला सामोरं जाऊन कसं जगावं हे शिकलं पाहिजे. शेवटी कवी आपल्याला सांगतात की निसर्गातील हे जे वेगवेगळे घटक आहेत, मग ते चंद्र असो, चांदण्या असो, तुळशी वृंदावनामध्ये जळणारी ती पंथी असो, समुद्राला मिळण्याची ओढ असणारी ती नदी असो, झाड असो,
किंवा सागर असो, ह्या सगळ्यांद्वारे जणू काही आपण आपलं जीवन कसं जगावं हे आपल्याला हा निसर्ग शिकवत असतो. जणू काही निसर्ग आपल्याला निस्वार्थी सेवेचा मंत्र देत असतो, हे ह्या प्रस्तुत कवितेद्वारे कवीने स्पष्ट केलेलं आहे. धन्यवाद.